की मी अजून निर्णय घेतलेला नाहीये. तर या संपूर्ण ऑपरेशनकडे कसं पाहायला हवं? हे ऑपरेशन अधांतरी असं पाहायला हवं की ऑपरेशन फत्ते झालेलं आहे, आता फक्त त्याची औपचारिक घोषणा बाकी आहे असं समजायला हवं? त्याच्यात मूळ तुम्ही त्याच्यात लक्षात घ्या हा की कुठलीही एकनाथ शिंदे स्टेप उचलतील ते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला विचारल्याशिवाय ते कुठलीही स्टेप घेऊ शकत नाहीत. ही आता अवस्था आहे त्यांची. हा एकनाथ शिंदे शिवसेना म्हणजे भूलतज्ञ आहेत असं केंद्रीय तुमचं म्हणणं आहे ऑपरेशन हे मध्ये? नक्कीच हा भारतीय जनता पक्षाला म्हणजे केंद्रीय नेतृत्वाला आता गरज आहे. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भारतीय जनता पक्ष निघालेला आहे. केंद्रातला खासदार कमी पडतायत त्यांना आणि खासदार आता काही करून आपल्याला 360 म्हणजे आता आपण चर्चा करतोय ते जमवायचे आहेत त्यांना. त्याच्यासाठी काय वाटेल ते करतील भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व. मग बर त्याच्यात ऑपरेशन टायगर करा नाहीतर आणि काहीही करा, हा परंतु भारतीय जनता पक्षाला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. आता तुम्ही विषय काढलाय तो ओमराजेंचा. हम्म ओमराजे हे विचार आता तिथं जाऊन सही करतात. सगळं विषय झालेला आहे त्यांचा. आणि आत्ताची परिस्थिती जर का बघितली तर ना घर का ना घाट का अशी अवस्था होईल त्यांची. हम्म त्यांना काही करून एकनाथ शिंदेच्याकडे जावं लागेल. बर आता उद्धव ठाकरेंच्याकडे परत घर ते दरवाजे त्यांनी जरी ओपन केले तरी जे आता बून से गई वो हाऊस से नाही आती. आता हा त्यांना परत एक आज उद्धव ठाकरे कसे आक्रमक झालेत हे बघतोय ना आपण. उद्धव ठाकरेंनी काल जे स्पीच केलं त्यांनी बोललेत आणि आज जे त्यांचे कार्यकर्ते शिवसेना जे रस्त्यावर उतरायला लागले बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत आहेत ते. म्हणजे आज परतीचे ते दोर आक्रमक कापलेत. होणार. ओमराजेंनी हा स्वतःचे परतीचे दोर कापलेत असं तुमचं म्हणणं आहे? दोर कापलेत आणि भारतीय जनता पक्षाला काही करून खासदार तिथं जमवाजमवी करायचे. डिलिमिटेशनचा मुद्दा आहे आणि काही करून खासदारांची संख्या वाढली पाहिजे. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष निघालेला आहे आणि अमित शहाना काही करून हे खासदार पाहिजे आहेत आणि तिथं 360 पर्यंत खासदार घेऊन आपलं एकदा डिलिमिटेशनचा मुद्दा मार्गी लावायचा आहे. आणि एकनाथ शिंदेची अवस्था काय आहे? काही करून मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री पद हवंय, त्याच्यासाठी वाटते मग ते डॉक्टर विलीन करा. हा डॉक्टर हे खरं आहे? ना त्याच्यामध्ये. डॉक्टर हे खरं आहे? हे सगळं मुख्यमंत्री पदासाठी चालू आहे? काय आहे की भोकरे साहेबांसारखे लोक अर्धवट माहिती आणि कशी तरी टीका करायची म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य बरी नाहीत. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय की आम्हाला उपमुख्यमंत्री राहायचंय की काय करायचंय महायुतीत, तो प्रश्न आहे आमचा. हा सगळ्यात पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आम्ही कधी बोललोच नाही की आम्हाला मुख्यमंत्री पद द्या किंवा मुख्यमंत्री पद देऊ नका. पण तुमचे अनेक नेते म्हणतायत ना, तुमचे अनेक नेते इच्छा व्यक्त करतायत. बच्चू कडूंच नाही अरे इच्छा विलाची मी पण व्यक्त करतो ना. तुमच्या पक्षाच्या नेत्याला त्याच्या सर्वोच्च नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणार नाही. मला पण वाटतंय की माझ्या नेत्याने संजय भोकरेंचं तेच म्हणणं आहे. भोकरे सरांचं तेच म्हणणं आहे. संजय भोकरेंचं काय मत आहे? विलाजी संजय भोकरे काय बोलले की एकनाथ शिंदे असं म्हणतात की त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून वाटेल ते करत आहेत. आणि त्यांना कुठे पाहिजे ते बोललेत का तुम्हाला? ते बोललेत का तुम्हाला? कोणाची बदनामी केलेली आम्ही इकडे सहन करणार नाही. नाही त्यांचं म्हणणं आहे. भोकरेजी लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचं मला हेच वक्तव्य दाखवा की मला मुख्यमंत्री व्हायचंय. उगाच कोणाची बदनामी करू नका. बर ठीक आहे. डॉक्टर अजितराव हा नाही आपला चर्चेचा मुद्दा हा नाहीये. मूळ मुद्द्याकडे डॉक्टर आपण जाऊ, ते चर्चा तिकडेच नेतील डॉक्टर. पण एक स्टेटमेंट तुमचं ह्या मुद्द्याबद्दल तुमचं अजितराव. मूळ मुद्दा असा की यांनी परत काय यावं. मूळ मुद्दा असा आहे विलासराव, पक्ष संघटना चालवत असताना तुम्ही काय डिसिजन्स घेतात, या 72 तासामध्ये काय काय घडलं, यांचे नेत्यांच्या जवळच्या माणसांना कसा तमाशा केला, कुणाकुणाला फोन केले, काय दमदाट्या केल्या, भाषा कशी होती, हे सगळं ऐकल्यानंतर जे लोक 5-5 लाख लोकांमधनं निवडून येतात त्या लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया निश्चित संतप्तच असेल. मी
इथं काही हिंट्स देतोय विलासजी आपण, अतिशय सिनियर पत्रकार हिंट महाराष्ट्रामध्ये. नको, प्लीज आपल्या ओपन लोकांना बोला. पण या बातम्या आल्या हिंट असतील. नको, एक थेट फक्त बोला. एका माणसानं एका माणसानं काही लोक तर तळ्यात मळ्यात असताना सुद्धा एका माणसानं त्यांना जी दमदाटी केली, ज्या अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्या गेलं, स्पष्टपणे त्या लोकांनी सांगितलं की ह्याला याची लायकी दाखवली पाहिजे, हा स्वतःला समजतो कोण. उद्धव ठाकरे सुद्धा या भाषेत आमच्याशी बोलत नाहीत. बरं ते राहिलं चायची दुसरी किटली पण गरम. त्या किटलीने तर असं झालं की त्या म्हणजे ज्या चहाच्या किटलीची अशी अवस्था आहे सध्या की त्या चहाच्या किटलीने आपल्या मालकाचं सगळंच पळवलंय, हात सुद्धा पळवलंय. पण तुमच्याकडे ही माहिती कन्फर्म आहे की 6ला 6 खासदार आता जाणार आहेत? एक आपण लक्षात घ्या की ज्या मानसिक परिस्थितीमध्ये, शेवटी बघा, मराठी माणूस हा अतिशय स्वाभिमानी असतो. त्याचा स्वाभिमान जर कोणी डिवचला, बाळासाहेबांबरोबर लोक का होते, तर ते जीवाला जीव देणार होते. एकनाथ शिंदेच्या मागे का जातात? जीवाला जीव देणार आहेत. आम्ही माननीय देवेंद्रजींच्या पाठीशी का आहोत, तर आमच्या कुटुंबापासून बारीक सारीक गोष्टीची आमचे नेते काळजी घेतात. पण तुमची भेट नाही, गाठ नाही, बाकीचे तर जाऊ द्या, नेत्यांबद्दल आदर आहेच, उद्धवजींबद्दलही त्यांच्या मनामध्ये आदर असेल, पण बाजूच्या ज्या 2 किटल्यांनी 72 तास या सगळ्या लोकांना जो त्रास दिला आणि त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या पद्धतीने जे धमकावलं, तुम्ही विलासजी हे सगळे 6च्या 6 लोक तुमचे मित्र आहेत. कधीतरी नंतर या 72 तासात काय घडलं हे तुम्ही त्यांना विचारा. कुठलाच स्वाभिमानी माणूस राजकारण गेलं पण पुन्हा इकडे जाणार नाही, अशीच भूमिका हे लोक घेतात. खासदारांचा छळ झाला म्हणून त्या बिचाऱ्यांना इकडे तिकडे दारोदार फिरावं लागलं असं त्यांचं. हसायला आलं तुम्हाला, पण मला पण आलं. मी सर एक ना, आज मी आता तुम्हाला एक छान ब्रेकिंग देणार आहे. तुमच्या आपल्या चॅनलसाठी खास, एकदम क्लिअर. मला माहिती आहे या दोघांपैकी एकही उत्तर देणार नाही, विषय इकडे तिकडे भरकटवतील, पण एक ब्रेकिंग आहे जर उत्तर दिलं दोघांपैकी कोणीही तर. 2029ला निवडणुकांमध्ये धाराशिव मतदारसंघातून शिवसेना झालं सुरू काय बोललो तुम्ही बोला. 2029ला धाराशिव मतदारसंघामधून खासदारकीचं तिकीट कोण लढणार? धनुष्यबाणवाले शिवसेना की भारतीय जनता पार्टी 2 नंबरला होती ती? कोण लढणार? उत्तर द्यावं ना. जागा वाटप अजून खूप दूर आहे. जागा वाटप अजून खूप दूर आहे. तुम्हाला म्हणजे जागा वाटपापासूनच सुरुवात आहे. म्हणजे जागा वाटपामध्ये यांना जागा सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर काय शब्द दिलाय? डॉक्टर येणाऱ्यांना काय शब्द दिलाय तुम्ही? मी विचारतो ना, मला विचारतो डॉक्टर साहेब सांगा, येणाऱ्या खासदारांना काय शब्द दिलाय? विलासजी तुम्हाला आम्ही परत एकदा सांगतोय की ऑपरेशन टायगर आमचं नाहीच आहे, तर आम्ही कोण शब्द देणार? आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर 29ला निवडणूक आहेत. त्या बीजेपी, शिवसेना आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते हा तो निर्णय घेतील. 29ला त्यावेळी जागा वाटप होणार आहे, त्यावेळी बघू आपण काय करायचं ते आता कोण कसं काय सांगेल याचं एक उत्तर देतो विलासराव. बरं द्या, तुम्ही द्या. आम्ही राजकारणामध्ये ज्या पद्धतीचा विचार करतो आणि ज्याची जी कृती करतो ना, तो वेग यायला अजून या मंडळींना खूप वेळ लागेल. हा जो प्रश्न विचारलाय हा अतिशय बालिश प्रश्न आहे आणि आम्ही खुश आहोत. असे प्रश्न येत आहेत समोरून. असंच चालू दे विलासराव, आमच्या शुभेच्छा आहेत. असंच चालू दे. 29ला काय आमच्याकडून काय होईल त्याच्यापेक्षा काँग्रेसचं आणि ज्या लोकांबरोबर तुम्ही आता आहात तिथं तुमचं आधी स्थान काय हे बघा. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही अजितराव, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. लोक म्हणतायत शिवसेना भाजपपेक्षा मोठा पक्ष, मोठा भाऊ झाला आता लोकसभेत. एनडीए मोठा झाला महाराष्ट्रामध्ये. होऊ देत ना. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट झालेले कुणाला आवडणार नाही? आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीएचे कार्यकर्ते आहोत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी हे लोक गेले, एनडीएची ताकद वाढली, आम्हाला आनंद आहे. आमचं हे असं नाही हो, कारण काय भांडणं किती आहेत, कोण पंतप्रधान होणार तिथून भांडणं होती. बोकरे सर, विषय महत्वाचा आहे. विषय महत्वाचा आहे. कुठलीही तिकीट आता 2024 नंतर बघितलं आपण बघत गेलो तर निर्णय भारतीय जनता पक्षच घेतो. उद्या 29 जे म्हणतात ना, हे घटक पक्षाचे कुठले उमेदवार कटवायचे आणि कुणाला तिकीट द्यायचे हे सुद्धा भारतीय जनता पक्षच ठरवेल. आणि आता नुकत्याच आपण स्थानिक स्वराज्य बघा, बाकीच्या सगळ्या निवडणुका बघा,
भाजप सांगेल तेच घटक पक्षांना नांदावं लागेल, अन्यथा त्यांना कुठे गरज आहे. आणि पुढच्या वेळेला स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष आमचं मेजॉरिटी कशी येईल याच्यासाठी प्रयत्न असतील. घटक पक्ष विलीन सुद्धा झालेले बघायला मिळेल. बरं घटक हा पक्ष म्हणजे अगदी एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री नाही, एक मिनिट तुम्ही डॉक्टर साहेब लक्षात घ्या, ते म्हणतात तुमचाच पक्ष विलीन होईल. अहो, महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष आज सन्मानाने एकमेकाबरोबर या महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेण्यासाठी काम करतोय. आमचा सन्मान आमच्याकडे आहे. आमच्या सीट काय घ्यायच्या त्या आम्ही आमच्यामध्ये ठरवून घेऊ. आम्हाला या असल्या कोणाची गरज नाही की ज्यांना काही अर्ध्या गावची खबर नाही आणि फुकट आपल्या टीव्हीवर बसून टीका करायची की भारतीय जनता पक्षच ठरवेल. मग कशाला आमच्या वाटाघाटी झाल्या, कशाला नगरसेवकापासून ठीक आहे. हे बघा डॉक्टर साहेब बाकी सगळं सोडा पण आता जुन्या फॉर्म्युलानुसार ना नव्या फॉर्म्युला आणावं लागेल ना जागा वाटपाचा. खासदार वाढले तुमचे आता. अहो, नवा फॉर्म्युला आणून जे काय करायचंय ते आम्ही महायुतीमध्ये एकत्र बसून आम्ही करू ना. आम्ही एकमेकाबरोबर काम करतोय. असं आहे. मला जरा भोकरे साहेबांना उत्तर द्या. मला जरा भोकरे साहेबांना अगदी थोडक्यात मला भोकरे साहेबांना थोडक्यात उत्तर देतो. भोकरे साहेब, आपण पत्रकारांचे नेते असलात तरी तुम्ही आधी पहिलवान आहात. त्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये लगेच डाव चितपट कोण कुणाला देणार पुढचे डाव तुमच्या डोक्यामध्ये रेडी असतात. पण मी तुम्हाला सांगतो, ही जी दंगल आहे या मैदानाची माती आम्ही सगळ्यांनी सोबत तयार केलेली आहे. भोकरे साहेब, भारतीय जनता पक्ष एनडीए मध्ये आहे. त्यामुळं पत्रकार म्हणून ज्या शंकेखोरपणे विचार करून तुम्ही आमचे पुढचे डाव उघड करण्याचा प्रयत्न करतायत, मी आपल्याला सांगू इच्छितो की पैलवान भोकरेंनी जो विचार केलेला आहे तसं आम्ही करणार नाही. पत्रकार साहेब, आम्हाला संपादक भोकरे हे पुन्हा एकदा एनडीएच्या सोबत भाजप सत्तेमध्ये आली असाच आग्रहलेख तुम्हाला भोकरे साहेब लिहावा लागेल. आम्ही अतिशय ताकदीनं सोबत होतो. परवा शिंदे साहेब म्हटले ना, खूप लोक माझ्या कानामध्ये सांगतात पण आमची दोस्ती एकदम पक्की आहे शिंदे साहेबांची आणि तुमच्या मैत्रीला शुभेच्छा. त्याला आमच्या सुनेत्राताईंची साथ आहे. आमचं बरं आहे. तुमच्या मैत्रीला शुभेच्छा. काळा टिक्का काही अडचण नाही, कुणाचं काही अडचण असण्याचं कारण नाही. जयेश, तुमचं काही असता कामा नाही. दोन मित्र आहेत, ते सुखाने नांदले पाहिजेत. तुमचे प्रॉब्लेम काय? नाही, माझा प्रॉब्लेम नाही सर. मी क्लिअरिटी मागतोय. माझं असं उलट म्हणणं आहे की बाबा योग्य माणसाला उमेदवार मिळाली पाहिजे. असं नको व्हायला, नाही तर हे बिचारे तिकडे जातील आणि त्यांना म्हणतील तुम्ही भाजपमध्ये आला तरच तुम्हाला तिकीट देऊ, नाही तर तिकीट देणार नाही. म्हणजे मग ते काय आडातही नाही पोहण्यात नाही, असं काहीतरी परिस्थिती होऊन बसेल अशी भीती आहे. महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ होता कामा नये. तुमच्या ठिणगी पडावी, तुमच्यात काहीतरी ठिणगी पडावी हाच उद्देश आहे त्यांचा. ते हुशार आहेत. जयेश पण एक मुद्दा आहे. शेवटचा वेळ संपलाय माझा. ठीक आहे. आता उद्या या सगळ्याबद्दलची कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक होईल आणि बैठक झाल्यानंतर ज्या क्षणाला ती भूमिका ठरवतील त्यानंतर ऑपरेशन टायगरचं भवितव्य असेल. फत्ते की फेल याबद्दल कुठलीही शंका नाहीये, कारण अतिशय